नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कालभैरव जयंती विशेष आज आपण श्रवण करणार आहोत. श्री कालभैरव वरद स्तोत्र. ओम नमो श्री गजवदना, गणराया गौरी वंदना, विघ्नेशा भवभय हरणा, नमनमाचे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती, जगन्माता भगवती, ब्रह्मकुमारी विणावती, विद्यादात्री विश्वाची. नमन तसे गुरुवर्या, सुखनिधान सद्गुरुराया, स्मरुणी त्या पवित्र पाया, चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषीमुनी संतजन, बुधगण आणि सज्जन, करुणी तयांसी नमन, ग्रंथरचना आरंभली. पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिकेय स्वामींसी, नमस्कार करुणी तयांसी प्रश्न विचारू लागले. 33 कोटी देव असती, प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती, सामान्य माणसाची मती गुंग होऊनी जातसे. गाणपत्य म्हणती गणपती, शाक्त म्हणती महाशक्ती, स्मार्त म्हणती पशुपती, वैष्णव म्हणती श्री विष्णू. नाना देव नाना देवता, प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता, आपापल्या परीने भक्ता आकर्षुनी घेतसे. हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ, कोण कोणाहुनी कनिष्ठ, हे न कळल्याने स्पष्ट मन समरसी पडतसे. कोणी म्हणती कालभैरव, हाच खरा महादेव, तयाचे कृपेने सदैव सकल कल्याण होतसे. कालभैरव हा देव कुठला, कसा त्याचा उद्भव झाला, हे जाणण्याची मला आतुरता फार लागली. तरी आता कृपा करुनी कोणता देव श्रेष्ठ सर्वांहुनी, ते मज सांगावे समजावुनी, उपकार मोठे होतील. तेव्हा स्कंदानी अगस्तीसी जी कथा सांगितली अपूर्वसी, ती सांगतो सर्वांसी म्हणे मिलिंद माधव. सुमेरू पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देवमंडळी, चर्चा करीत होती बसली, तेव्हा काय झाले. ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमेरूवरी केले आगमन, घेतले दर्शन देवांचे. ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न, देवान माझी सर्वश्रेष्ठ कोण, प्रभो आम्हा सांगावे. तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या अहंकाराने आणिक अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी. मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता, स्वयंभू अनादि ब्रह्म असता, माझी असामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच आहे की. ब्रह्मदेवाची गरोत्य ऐकून क्रोधायमन झाले ऋतुनारायण, म्हणाले हे आहे तुझे अज्ञान, सत्य तू न जाणसी. मी विश्वाचा पालन करता, मीच सृष्टीचा नियंता, मीच गतिशक्तीचा करता, प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी. मी आहे परमज्योती, मीच आहे परागती, केलीस सृष्टीची उत्पत्ती, माझ्याच प्रेरणेने तू. अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाण, स्वतःकडे घेसी मोठेपण, काय तुला म्हणावे. झाले ऐसे जुंपले भांडण, मीच श्रेष्ठे म्हणती दोघेजण, शेवटी वेदांसी विचारू आपण, असे त्यांनी ठरविले. ऋग्वेद आणि यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वेद यांच्याशी केला वादविवाद, श्रेष्ठ देव कोण असे. ऋग्वेद म्हणे ज्याचे पासून सर्वांचे होते प्रवर्तन, जात भूत मात्रांचा विलय जाण, तोच रुद्र श्रेष्ठ असे. यजुर्वेद म्हणे विचार करून योगद्वारे होते ज्याचे अर्चन, यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण, शिव तो श्रेष्ठ जाणावा. साम म्हणे ज्यामध्ये विश्वाचे भ्रमण, योगीजन करीती जयाचे ध्यान, ज्याच्या तेजे ब्रह्मांड उजळे पूर्ण, एक त्र्यंबक श्रेष्ठ तो. अथर्व देई तसेच उत्तर, म्हणे जो भक्तांचे दुःख करी दूर, तोच कैवल्य रूप श्री शंकर, श्रेष्ठ असे सर्वांहुनी. वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण
दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची. तोच अमूर्त प्रणव सनातन, मूर्त स्वरूप करुणी धारण, म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान, सर्व देवांत श्रेष्ठ असे. तरीही दोघांचे भांडण संपले नाही मुळीच जाण, दूर होईना त्यांचे अज्ञान, तेव्हा चमत्कार जाहला. दोघांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत झाली प्रगट, त्या ज्योतीचा लखलखाट विश्वव्यापी भासला. हा हा म्हणता ज्योतिर्मंडली, एक बालकाकृती दिसू लागली, दिव्य तेजप्रभा आगळी, मुखावरी विलसत असे. वर्णशुद्ध निलांजना समान, त्रिनेत्र विचित्र नागभूषण, त्रिशूळ वाजवी खणखण, शिवाचा अंशावतार तो. ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ, भयभीत होई कापे चळचळ, कालभैरव नावे सकळ, संबोधती तयाला. दुष्टांचे करीतो दमन, यास्तव आमर्दक नामाभिधान, भक्तांचे पाप करी भक्षण, म्हणून पाप भक्षक तो. कालराज हेही नाव त्याचे, रक्षण करीतो काशी क्षेत्राचे, पारिपत्य करुनी पाप्यांचे, शासन घोर करीतसे. अंगी विश्वोद्धारक शक्ती, त्रिलोकी जयाची थोर कीर्ती, ऐसी पाहुनी बालमूर्ती, ब्रह्मदेव त्यासी बोलला. माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून, मला आता शरण येऊन शुभाशीर्वाद घेई तू. भणाणले ब्रह्मदेवाचे मस्तक, शिवनिंदा करी पाचवे मुख, ऐकुनी त्याची बकबक, काळभैरव क्रुद्ध झाला. भव्य रूप प्रगट केले, अकराळ विकराळ आगळे, डोळे लाले लाल झाले, जळत्या निखाऱ्यासारखे. मग त्या काळभैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने, अपराध केला म्हणून. तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले, आणि त्यांनी हात जोडिले, चुकलो चुकलो म्हणून. नारायणेही तेच केले, भैरवस्तुती स्तोत्र गायले, दोघांनाही सत्यज्ञान झाले, प्रत्यक्ष शिव प्रगटले. देवांनी केली पुष्पवृष्टी, आनंदे भरली सर्वसृष्टी, श्री शंकराची दयादृष्टी, अभय देई दोघांना. शिव म्हणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञस्वरूपी नारायणाला, मीच हा अवतार घेतला, अज्ञान दूर करायासी. अष्टभैरव माझे अंशावतार, काळभैरव हा सर्वांहुनी थोर, त्याची तीन स्वरूपे अगोचर, जाणते तेच जाणती. महाकाळ बटुक भैरव, तिसरा स्वर्णाकर्षण भैरव, तयावरी ठेविती भक्तिभाव, त्यांचे कल्याण होतसे. क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर, मृत्युंजय मंजुघोष अर्धनारीश्वर, नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्तीवर, अवतार माझेची असती ते. काळभैरवाची करतील भक्ती, त्यांचे होईल कामनापूर्ती, विघ्ने दुःखे दूर होती, सत्य सत्य वाचाही. मग म्हणे काळभैरवासी, तू जरी माझा अवतार अससी, तरीही स्पष्ट सांगतो तुझसी, सत्य ते सत्य मानावे. ब्रह्मदेवाचे पाचवे मुख, माझी निंदा करी नाहक, म्हणून फक्त तेच मस्तक, कापिलेस तू कोपाने. क्रोधाग्नी पेटता मनी, विवेक बुद्धी भस्म होऊनी, घडती पापे हातुनी, अविचारी अनर्थ होतसे. तू वागलास अविचाराने, तुझ्या त्या दुष्कृत्याने, ब्रह्महत्येच्या महापातकाने, ग्रासिले असे तुझ लागी. ब्रह्महत्येचे पाप अघोर, दुष्परिणाम त्याचे थोर, कोण कितीही असो बलवत्तर, पापमुक्त न होई. जो कोणी महापातक करी, तो जातो नरकपुरी, अनंतयुगे दुःख भारी, भोगणे प्राप्त होतसे. जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरककुंडातुनी, त्याला वृक्षवेली शिळायोनी, सप्तलक्ष वर्षे लाभते. त्यानंतर कीडमुंगी जीवयोनी, 7,000 वर्षे कष्ट भोगुनी, पशुपक्षादी अनेक जन्म घेऊनी, दुःख भोगी अपार. हे शिवाचे भाषण ऐकुनी
काळभैरव घाबरला मनी, म्हणे मुक्त व्हावया पापातुनी, काही उपाय सांगावा. शिव म्हणे मग त्यासी, एक उपाय सांगतो तुझसी, पृथ्वीवरील ती वाराणसी, अविमुक्त ते क्षेत्र असे. त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करीती रात्रंदिन, त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो. दुर्गा उभी दक्षिणेला, अंतरेश्वरी नैऋत्येला, अंगारेश्वरी पश्चिमेला, सुसज्ज असे सर्वदा. भद्रकाली असे वायव्येला, भीमचंडी उभी उत्तरेला, महामत्ता ईशान्य दिशेला, क्षेत्ररक्षण करीत असे. उध्वकेशी सहित शंकरी, पूर्व दिशेचे रक्षण करी, अधक्केशी आग्नेय कोनावरी, लक्ष ठेवी अखंडित. ऐसे ते काशी क्षेत्र जाण, भूलोकी असे पवित्र पावन, तेथील पंचगंगेत करिता स्नान, पापशालन होतसे. देवदेवता यक्ष किन्नर, नागसिद्ध आणि विद्याधर, पिशाच्चे आणि नारी नर, होती पापमुक्त तिथे. त्या क्षेत्री तू जाशील जेव्हा, पापमुक्त तूही होशील तेव्हा, वंद्य होऊनी सर्व देवा, सुखे तेथे राशील. घ्यावयासी आता प्रायश्चित, कापलेले मस्तक घे हातात, काशीला जा भिक्षा मागत, पापमुक्त व्हाया. ऐसे बोलूनी क्षणात, कैलासपती झाले गुप्त, काळभैरव तिन्ही लोकात, भ्रमण करू लागला. तो पुढे पुढे चाले करी, महापातक त्याचा पाठलाग करी. येता वाराणसीच्या वेशेवरी, पाप तेथेच थांबले. काळभैरव प्रवेशिता काशी क्षेत्री, हातातली शिर पडले खालती, त्या स्थळा कपालमोचन म्हणती, तीर्थ प्रसिद्ध झाले ते. काळभैरव झाला तेथील, शहराचा मुख्य कोतवाल, दैवत थोर काशीतील, सर्वांहुनी ठरला श्रेष्ठ तो. आधी दर्शन काळभैरवाचे, नंतर श्री काशी विश्वेश्वराचे, एशापरी वागती तयांचे, सकल पाप जातसे. कार्तिक मास तो पवित्र, वद्य अष्टमी पवित्र फार, काळभैरवाचा अवतार, शुभदिनी त्या जाहला. कोणतीही अष्टमी चतुर्दशी, रविवार किंवा मंगळवार दिवशी, शरण जावे काळभैरवासी, करावी पूजा प्रार्थना. तो होतो प्रसन्न ज्याला, दुःख चिंता नसते त्याला, अशुभ अमंगल जाते लयाला, सकल सिद्धी लाभती. होते इच्छित दीर्घायु संतती, मिळते स्थावर जंगम संपत्ती. काळभैरवाचे महात्म्य किती, आणि कैसे वर्णावे. शत्रुभय आणि चोरभय, समूळ निश्चये नष्ट होय, म्हणून तयाचेच पाय, धरावे भक्ती भावाने. वैभव शिखरी भक्त चढे, दिनोदिनी लौकिक वाढे, त्यासी पाहता काळ दडे, काळभैरवाच्या धाकाने. राजलक्ष्मी आणि राज्यमान्यता, मिळे समाजात मानमान्यता, काळभैरवाच्या सत्यभक्ता, उणे न पडे काहीही. स्कंदस्वामींचे भाषण ऐकुनी, समाधान पावले अगस्ती मुनी, काळभैरव स्मरण करीत मनी, स्वस्थानी गेले आनंदे. यास्तव जोडूनी दोन्ही हस्त, म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र, जपावा काळभैरव मंत्र, निशिदिनी मनी अखंड. ऐसे करील जो 6 मास, काळभैरव प्रसन्न होईल त्यास, देवभक्तांचा होतो दास, स्वयंसिद्ध सत्य है. कोणी रंक असो वा राव, हृदयी धरुनी दृढ भाव, प्रार्थना करिता काळभैरव, धावून येई संकटी. सदा ठेवूनी सद्वर्तन, करीती जे काळभैरव स्मरण, तयांसी साक्षात शंकर भगवान, प्रत्यक्ष दर्शन देतसे. भैरवाचे कराया पूजन चिंतन, काळवेळेचे नसे बंधन, स्त्री पुरुषांनी त्यासी निशिदिन, भक्तिभावे भजावे. घरी दारी कचेरीत, वाटेत किंवा प्रवासात, नामस्मरण करावे अखंडित, तेणे कल्याण होतसे. काळभैरव होता प्रसन्न, पळते पाप आणि दैन्य, मिळते विपुल धनधान्य, ऐसे सामर्थ्य तयांचे. अघोरी विद्या मंत्र तंत्र शक्ती, भैरव भक्तांसी कधी न बाधती. स्तोत्र हे जेथे पठण करीती, तेथे भूते खेते न राहती.
काळभैरवासी नित्य स्मरता, बंदीवासातून होते मुक्तता, येते हाती राजसत्ता, ऐसा समर्थ देवतो. ओम असितांग भैरवाय नमः. ओम रूर भैरवाय नमः. ओम चंड भैरवाय नमः. ओम क्रोध भैरवाय नमः. ओम उन्मत्त भैरवाय नमः. ओम कपाली भैरवाय नमः. ओम भीषण भैरवाय नमः. ओम संवार भैरवाय नमो नमः. ओम महाकाळा, महाकोशा, महाकाया विश्वप्रकाशा, मत्ता महेशा सर्वेशा, काळभैरवाय नमो नमः. संवार रूपा खटवांगधारका, कंकाळा पापपुण्य शोधका, सुराराध्या तापहारका, काळभैरवाय नमो नमः. लोलाक्षा लोकवर्धना, लोस्याप्रिया श्वानवाहना, भूतनाथा भूतभावना, काळभैरवाय नमो नमः. हे श्री देवाधिदेवा, करालवदना काळभैरवा, कृपाशीर्वाद नित्य असावा, पदिली न जाहला. कुटुंबातील सर्व व्यक्ती, त्यांची दीर्घायुष्य आरोग्य शक्ती, बुद्धी कीर्ती संपत्ती, देऊनी वंश वाढवी. जाऊ आम्ही जेथे जेथे, कार्यसिद्धी हो तेथे, मनिकुविचार भलभलते, येऊ नको देऊ तू. मिलिंद माधव याचसाठी, तुझ्या पायी घाली मिठी, अपराध पापे कोटी कोटी, क्षमा त्यांची करावी. घरी नांदो सतत शांतता, पडू नये कशाची कमतरता, योगक्षेमाची नसावी चिंता, हेच देवा मागणे. शके 1897 माघ मासी कृष्ण पक्षी, चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री काळभैरवार्पणमस्तु. शुभम भवतु. भक्तकवी मिलिंद माधवकृत काळभैरव वरद स्तोत्र ग्रंथ संपूर्ण.